श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो, आज आंतरराष्ट्रीय योग दिन. हा योग दिन मी माझ्या योगा क्लासमध्ये साजरा केला. तिथे आम्ही छानपैकी हे योग दिनाची रांगोळी काढली होती. योग दिनाची रांगोळी देखील माझ्या एका मैत्रिणीने योगामधील काढली होती. अशा सुंदर रांगोळीने आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. दीपप्रज्वलन आमच्या योगातल्याच एक प्रमुख मॅडम आहेत, त्यांनी दीपप्रज्वलन करून योग कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला मी योगाचे योग प्राणायाम केले. प्राणायाममध्ये भस्त्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे प्राणायाम आम्ही 10-10 मिनटं केले. या प्राणायामचा आपल्याला खूप फायदा होतो बरे का. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम हे निरोगी माणसाने रोजच्या रोज केले तर त्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळे आपण योग प्राणायाम रोज केला पाहिजे. मी कसा क्लास करते त्यामुळे माझा रोजचा योग प्राणायाम होऊन जातो. पण आज जे करत नसतील त्यांनी आज खरोखरच योग दिना दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या योगाची सुरुवात केली तर तुमच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे. सुरुवातीला आपण थोडा वेळ जरी केला तरी आपलं शरीर त्यासाठी तयार होत असते. आम्ही अनुलोम विलोमने सुरुवात केली. अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका हे प्राणायाम आपल्या शरीरावर खूपच चांगले परिणाम करतात. आपल्या छोट्या छोट्या आजारांवर हे प्राणायाम खूप उपयुक्त ठरतात. आपल्याला कळतही नाही की कधी माझे छोटे छोटे आजार नाहीसे झाले. परंतु एक आहे की प्राणायामचा अभ्यास रोजच्या रोज आपण केला पाहिजे, तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आज आम्ही योगामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वर्गाचे योगसाधक येऊन सकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली. सकाळी बरेचसे साधक छान पांढऱ्या कपड्यांमध्ये आले होते आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. सकाळी 6 वाजता आमच्या इथे छानपैकी पाऊस पडत होता, त्यामुळे आणखी वातावरण आल्हाददायक झाले होते आणि आम्हाला योग प्राणायाम करण्यासाठी आणखी आम्ही अति उत्साही होऊन प्रत्येक आसन प्राणायाम करत होतो. त्यानंतर आम्ही काही उभे राहून आसने केली. उभे राहून आसनामध्ये बऱ्याच प्रकारचे जो योग प्रोटोकॉल आम्हाला दिला होता त्यातली आम्ही बरीचशी आज आसने केली आहेत. ताडासन, वृक्षासन, अर्धहलासन हे असे आम्ही बरेच प्रकार त्यामध्ये घेतले. त्यामुळे खरोखरच उभ्याने आसने केल्यानेही आपल्या शरीराला खरोखरच खूप फायदा होतो. 40नंतर स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील प्राणायामाचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात केलाच पाहिजे, तरच आपलं शरीर व्यवस्थित राहणार आहे. पण अजूनही आपल्यातील बरीचशी मंडळी याकडे सिन्सिअरपणे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आज ज्यांनी कोणी अजूनपर्यंत योग केला नाही त्यांनी आज योग दिनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही सुरुवात करा. याचा तुमच्या शरीराला खूपच फायदा होईल. आमच्यातलेच काही योगसाधक असे वेगवेगळे प्राणायाम उभे राहून वृक्षासन, ताडासन असे वेगवेगळे प्रकार आम्ही करत होतो. आणि त्यानंतर आम्ही काही बसून आसने केली. बसून आसनामध्ये बरेचसे प्रकार आम्ही आज जसे सांगितले होते त्याप्रमाणे केले. बसून आसनाचा देखील आपल्या कमरेसाठी, पाठीसाठी खूप फायदा होतो. वज्रासनात बसल्याने देखील आपल्या शरीराला बरेचसे फायदे होतात. काही बसून आसने केली तर काही उभ्याने आसने केली. त्यानंतर काही पाठीवरची आसने केली तर काही पोटावरची आसने केली. हसत खेळत आमचा आजचा योग दिनाचा कार्यक्रम छानपैकी पार पडला. प्रत्येक आसन हे 3-3 वेळा आपण केले तर आपल्या शरीरासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. काही पाठीवरची, काही पोटावरची आसने आपण रोजच्या रोज दैनंदिन आयुष्यात हळूहळू होईना का पण ती तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. मी जेव्हापासून क्लासला जाते ना तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये
माझ्या बऱ्याचशा आजारामध्ये खूप फरक पडला आहे. कमरेचा त्रास होता तो पूर्णपणे आता बंद झालेला आहे आणि बाकीचे बारीक सारीक आजार तर माझे खूपच कमी झालेले आहेत. त्यामुळं माझा आता योग प्राणायामावर खूप विश्वास आहे. त्यामुळे मी डेली माझ्या क्लासमध्ये योग प्राणायाम होतो. तुम्ही देखील रोजच्या रोज या प्राणायामाचा अभ्यास करा. त्यानंतर आम्ही ध्यानधारणेने आमच्या योग दिनाच्या कार्यक्रमाची समाप्ती केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटल्यास कमेंटमध्ये नक्कीच